गेल्या 1-1.5-2 वर्षापासून हा प्रयत्न करतो की दिवाळीच्या आधी तो बोनस हा त्यांच्या खात्यामध्ये जमा व्हावा, जेणेकरून खऱ्या अर्थानं ती जी भाऊबीज भेट जी शासनाकडून दिली जात असते, विभागाकडून दिली जात असते, ती त्यांच्यापर्यंत पोहोचावी. माझ्या अंगणवाडी सेविका, मदतनीस या अंगणवाडीच्या कामाच्या व्यतिरिक्त सुद्धा लाडकी बहीण योजना असेल, विविध काही ज्या योजना असतील त्याही त्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतात. आज मी त्यांना दिवाळीच्या 15-20 दिवस आधीच आम्ही त्याची मान्यता देत आहोत. याचा एक आनंद सुद्धा आहे. हे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री शिंदे साहेब आणि अर्थ व नियोजन मंत्री उपमुख्यमंत्री अजितदादांचे आभार मानेन की त्यांनी आम्ही हा जो प्रस्ताव पाठवला त्याला मान्यता दिली आणि तो निधी उपलब्ध करून देण्याची त्यांनी जी काही तरतूद आहे ती त्या ठिकाणी उपलब्ध करून दिली आणि म्हणून दिवाळीच्या आधीच आम्ही सर्व खात्यामध्ये हा जो बोनस आहे हा त्या ठिकाणी जमा करू. तर लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक महत्त्वाची अपडेट. आज आहे पाडवा आणि लाडक्या बहिणींना अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे. सर्व लाडक्या बहिणींना दिवाळी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. लक्षात घ्या, अदिती तटकरे मॅडम यांनी आत्ताच एक मोठी घोषणा केलेली आहे, ज्याच्यामध्ये लाडक्या बहिणींना आनंदाची बातमी आहे. घाबरू नका, कुणालाही पैसे इथं कापणार नाहीत. सर्व लाडक्या बहिणींना आज दिवाळी मुहूर्तावर, दिवाळीची पाडव्याच्या मुहूर्तावर वाटप होणार आहेत 5 मोठे गिफ्ट आणि ही सगळ्यात मोठी बातमी आपल्याला आता पाहायची आहे. लक्षात घ्या, दिवाळी मुहूर्त सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त म्हणजे दिवाळी पाडवा. याचाच एक मुहूर्त साधून लाडक्या बहिणींना हे गिफ्ट जाहीर करण्यात आलेलं आहे. पहिलं गिफ्ट असणार आहे 2490 रुपये, म्हणजेच 3 गॅस सिलेंडरचे पैसे. आता तुम्ही म्हणाल की लाडक्या बहिणींना अजून आम्हाला गॅस सिलेंडरचे पैसे मिळाले नाहीत, परंतु टेन्शन घेऊ नका. सरकारने ह्यासाठीच आजचा मुहूर्त साधला आहे की लाडक्या बहिणींना आत्तापर्यंत पैसे भेटले नसतील तर आज हे पैसे 100% त्यांच्या खात्यावरतीही येणार आहेत. काल रात्री झालेल्या एका विचार बैठकामध्ये लाडक्या बहिणींसाठी हा सरकारने डिसिजन घेतलेला आहे. लक्षात घ्या, दुसरं जे मोठे गिफ्ट जाहीर केलं आहे ते म्हणजे आता लाडक्या बहिणींना ऑक्टोबर महिन्याचा हप्ता हा जाहीर करण्यात आलेला आहे. लाडक्या बहिणींसाठी ऑक्टोबर महिन्याचा हप्ता आणि एक विशेष दिवाळी बोनस हप्ता अशी मिळून 3000 रुपये हे सरकारनं आता तिथं डिक्लेअर केलेले आहेत, जाहीर केलेले आहेत. चेक हा बँकेत डिपॉझिट झालेला आहे. सकाळपासून पैसे यायला सुरुवात ही झालेली आहे. आपले मोबाईल खाते चेक करा, आपले बँक खाते चेक करा. तिसरी महत्त्वाची योजना म्हणजे लाडक्या बहिणींना आता 30 प्रकारचे भांडे मिळणार आहेत, ज्याच्यामध्ये ॲक्वा प्युरिफायर असणार आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला इलेक्ट्रिक कुकर असणार आहे, इलेक्ट्रिक गॅस असणार आहे. तर पटापटा यासाठी अर्ज करा. नवनवीन प्रकारची जी आता नवीन भांडी आलेली आहेत, जुनी नाहीत, नवीन प्रकारची ती सर्व भांडी तुम्हाला इलेक्ट्रिक वस्तू असतील ते सुद्धा सरकार हे देणार आहे. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे मी पुढे तुम्हाला सांगणार आहे. लक्षात घ्या, आज आहे दिवाळी पाडवा. दिवाळी पाडव्याच्या सर्व लाडक्या बहिणींना, सर्व प्रेक्षकांना हार्दिक शुभेच्छा. तुमचा दिवाळी आनंदाची जाओ. लक्षात घ्या, सरकारने काल उशिरा बैठक केली होती, ज्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की आम्ही जे आहेत ती सर्व काही लाडक्या बहिणींमुळे आहोत. त्यामुळे ज्या लाडक्या बहिणींचे गॅस सिलेंडरचे पैसे राहिले होते ते आधी देणार आहोत. ज्या लाडक्या बहिणींना सप्टेंबर महिन्याचा हप्ता आला नाही ते देणार आहोत. ज्या लाडक्या बहिणींना मागचे राहिलेले हप्ते आलेले आहेत आणि ज्यांनी KYC केलेली आहे आणि ज्यांची KYC सक्सेस झालेली आहे, अशा लाडक्या बहिणींना जूनपासूनचं जर हप्ते राहिले असतील तर जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर आणि दिवाळी विशेष हप्ता असं पैसे देणार आहोत. सोबत गॅस सिलेंडरचे पैसे देणार आहोत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 1,00,000 रुपयापर्यंतचं सरकार आता तुम्हाला बिनव्याजी कर्ज देणार आहे. फक्त लाडक्या बहिणींना देणार आहे ज्या लाडक्या बहिणी आपला स्वतःचा व्यवसाय सुरू करू इच्छित आहेत. त्यामुळं जर कोणाला याच्या संदर्भात माहिती पाहिजे असेल तर कर्ज असं तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये लिहू शकता. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता बघा, कोणाकोणाला सप्टेंबर महिन्याचा हप्ता आलेला आहे त्यांनी सप्टेंबरचा हप्ता आला असं लिहायचं आहे. कारण ज्या लाडक्या बहिणींना सप्टेंबरचा हप्ता आलेला आहे अशा लाडक्या बहिणींना तुम्हाला वाटत असेल की आम्हाला ऑक्टोबरचा हप्ता येतो का नाही, दिवाळीचा बोनस येतो का नाही, गॅस सिलेंडर येतो का नाही, तर टेन्शन घेऊ नका. सरसकट सर्व लाडक्या बहिणींना हे पैसे दिले जाणार आहे. त्याच्यासाठी चेक हा बँकेत डिपॉझिट केला गेलेला आहे. परंतु एक सगळ्यात महत्त्वाची सूचना, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता तुम्हाला पहिली गोष्ट आपलं आधार कार्ड आणि बँक खातं हे
ह्याच्यावरची जी माहिती आहे ती एक आहे का हे चेक करून घ्यायचं आहे. कारण काल एक मोठी बैठकीत निर्णय झाला आहे की पुरुषांनी जवळपास 12,000 पुरुषांनी ह्याचा दुरुपयोग घेतलेला आहे आणि जवळपास 145 कोटी रुपयांचा गफळा इथंही ह्या योजनेमध्ये झालेला आपल्याला पाहायला मिळतो आहे. त्यामुळे सरकारने याच्यावरती कडक कारवाई करण्याचं ठरवलेलं आहे. त्यामुळं कृपया करून आपलं आधार कार्डावरची माहिती आणि बँकेतली माहिती ही सेम करून घ्या. दुसरी गोष्ट, रेशन कार्डची KYC करून घ्या. कारण सरकारनं असं ठरवलं आहे, ज्या लाडक्या बहिणीचं नाव ऑनलाईन पद्धतीने रेशन कार्डमध्ये दिसणार नाही अशा कोणत्याच लाडक्या बहिणींना आता इथून पुढे हप्ते येणार नाहीत. तर तुम्ही सध्या तरी निश्चिंत राहा. दिवाळीच्या हप्त्यापर्यंत बोनसपर्यंत तुम्हाला काही होणार नाही. परंतु ज्यावेळेस तुम्हाला नोव्हेंबरचा हप्ता देण्यात येईल त्यावेळेस हे सगळं काही गृहीत धरलं जाईल. टेन्शन घेऊ नका. आज उद्या दिवाळी आहे, एन्जॉय करून घ्या. परवा दिवशी मात्र तुम्हाला हे काम करणं अतिशय महत्त्वाचं आहे. जर हे काम केलं गेलं नाही तर तुम्हाला ह्या पात्र यादीतून बाहेर काढलं जाईल आणि इथून पुढचे कोणतेच हप्ते तुम्हाला सरकार हे देणार नाही. परंतु लक्षात घ्या, दिवाळीचा बोनस जो आहे, दिवाळीचा जो हप्ता आहे, आगाऊ हप्ता, विशेष हप्ता जो आहे तो तुम्हाला सकाळपासून यायला ही सुरुवात झालेली आहे. आता तुम्ही मला कोणत्या जिल्ह्यांपासून सुरुवात होणार? जिल्ह्यांची नावे सांगतोय, एक एक करून तुम्ही सांगा. तुमच्या जिल्ह्याचं नाव कोणतं आहे ते तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता. पहिला जिल्हा आहे ते म्हणजे पुणे, दुसरा रायगड, तिसरा मुंबई, त्यानंतर ठाणे, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, जालना, धुळे, अमरावती, पुढे चंद्रपूर, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे छत्रपती संभाजीनगर, परत धाराशिव. अशा महत्त्वाच्या जिल्ह्यांमध्ये हे वितरणाचं काम सुरू राहणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इंडिया पोस्ट खात्यात सगळ्यात लवकर पैसे आलेले आहेत. दुसरी गोष्ट, SBI, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया आणि नंतर ज्या खाजगी बँका आहेत सर्व बँकेमध्ये पैसे हे येणारच आहेत. परंतु लक्षात घ्या, हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना शेअर करा, कारण त्यांच्याकडे ही माहिती नाही आहे. आणि तुम्ही काय करा, व्हिडिओला लाईक करत जा. तुमचे कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा की तुम्हाला नेमके किती हप्ते आले आहेत आत्तापर्यंत. सप्टेंबरचा हप्ता आला आहे का? कोणाकोणाला कर्ज हवं आहे, कोणाकोणाला गॅस सिलेंडर हवा आहे, कोणाकोणाला भांड्याचं संच पाहिजे, भांड्याचा संच पाहिजे असेल तर तुम्हाला अंगणवाडीमध्ये जाऊन बांधकाम कामगार योजनेअंतर्गत हा अर्ज करायचा आहे. नंतरच तुम्हाला 30 प्रकारची भांडी हे सरकार देत आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. त्यामुळे टेन्शन घेऊ नका. हे काम करणं तितकंच महत्त्वाचं आहे. जर तुम्हाला भांडी पाहिजे असतील तर, कर्ज पाहिजे असतील तर मी तुम्हाला सेपरेट व्हिडिओ बनवेन. परंतु तुम्ही कमेंट्स केल्या गेल्या तर, आणि कमेंट्स एक नाही 100च्या वरती कमेंट्स आल्या तरच हा व्हिडिओ बनवला जाईल. लक्षात घ्या, चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे जेणेकरून तुम्हाला व्हिडिओ सर्च करायची गरज नाही, शोधायची गरज नाही. बेल आयकॉन म्हणजे घंटीचं बटन दाबून ठेवा म्हणजे मी जसा व्हिडिओ टाकेल तसा तुमच्यापर्यंत व्हिडिओ हा लगेच येऊ शकेल. त्यामुळं चॅनलला बघत राहा. दिवाळीच्या पुन्हा एकदा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.